नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये डेप्रिसिएशन या टॉपिकपर्यंत अभ्यास केलेला आहे, प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत. त्याच्या पुढं आता आपण या ठिकाणी फायनल अकाउंट ऑन प्रोप्रायटर कन्सर्न एकल व्यापाऱ्याचं फायनल अकाउंट अभ्यासत आहोत. त्यामध्ये मागील लेक्चरला मी तुमच्या टेक्स्टबुकमधला पहिला प्रॉब्लेम व्यवस्थित आपण या ठिकाणी ट्रायल बॅलन्स अभ्यासलं, ॲडजस्टमेंट अभ्यासल्या आणि त्यावरून आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट, बॅलन्स शीट व्यवस्थित तयार करून पोस्टिंग केलेलं आहे. आजसुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला हा तुमच्या टेक्स्टबुकमधला सेकंडच प्रॉब्लेम आहे, थोडासा बदल केलेला आहे लक्षात घ्या. आणि त्यामुळं तुम्ही हा बदल विचारात घेऊन आपल्याला हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करायचा आहे. तर सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या की प्रॉब्लेम देत असताना तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला असतो आणि खाली एक 2-3 ॲडजस्टमेंट दिलेले असतात. त्याच्यावरून तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट हे तयार करायचं आहे, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे आणि सर्वात शेवटी बॅलन्स शीट तयार करायचं आहे. चला तर मग या ठिकाणी आपण ट्रायल बॅलन्स बघू, त्याचे इफेक्ट बघू आणि मग ॲडजस्टमेंट कशा दिलेल्या आहेत त्या समजून घेऊ आणि मग हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करू. बघा, सुरुवातीला ट्रायल बॅलन्सच्या 2 या ठिकाणी PPT बनवलेल्या दिलेल्या आहेत तुम्हाला. 2,54,730 टोटल आहे ट्रायल बॅलन्सची. एकूण 2 ॲडजस्टमेंट दिले आहेत, क्लोजिंग स्टॉक आणि डेप्रिसिएशनचे आहे. खाली महत्त्वाचा बदल हे लक्षात घ्या, प्रिपेअर काय सांगितलं तुम्हाला, ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, हे तिन्ही एक पेज व्यवस्थित तुम्ही तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीला प्रॉब्लेम व्यवस्थित लिहा, त्यानंतर त्याचं ॲन्सर व्यवस्थित सॉल्व करायचं आहे. बघा, खाली तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट दिलेलं आहे, डेबिट क्रेडिट, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज, इनर आउटर. आतला कॉलम म्हणजे इनर आहे लक्षात घ्या, हा इनर कॉलम आहे, इकडचा पण हा इनर आहे आणि शेवटी आउटर कॉलम या पद्धतीने बाहेरचे असतात लक्षात घ्या. ॲडजस्टमेंट असेल तर इनर कॉलमला या ठिकाणी अमाऊंट घ्यायची आहे, ॲडजस्टमेंट नसेल तर डायरेक्ट आउटर कॉलमला पोस्टिंग करायचं आहे. त्यानंतर पुढं दुसरं बघा, तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिट लॉस अकाउंट दिलेलं आहे. ते प्रॉफिट लॉस अकाउंट व्यवस्थित आपण तयार केलेलं आहे आणि नंतर एकच पेज आहे आणि नंतर सगळ्यात शेवटी तुमचं बॅलन्स शीट, की जे बॅलन्स शीट तुम्हाला व्यवस्थित तुम्ही बॅलन्स शीट तयार करायचं आहे, केलेलं आहे. त्या पद्धतीने त्याचं पोस्टिंग पण आपल्याला करायचं आहे. चला तर मग या ठिकाणी आज आपण हा दुसरा प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घेऊ, पोस्टिंग करू आणि मग ते प्रत्यक्षात तुम्हाला दाखवतो मी. आता ट्रायल बॅलन्समध्ये बघा, सुरुवातीला प्रॉब्लेम नंबर 2 आहे तुमच्या टेक्स्टबुकमधला, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स. खाली ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. बघा, ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2020, 31 मार्च 20 दिलेला आहे. खाली ट्रायल बॅलन्स. आता डेबिट बॅलन्सेस, डेबिट बॅलन्सेस एक तर लक्षात घ्या, डेबिट बॅलन्सेस हे लिहित असताना एक तर पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या डेबिटला येऊ शकतात आहेत, म्हणजे डेबिटला आलेलं एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला येणार आहे किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणार आहे किंवा ॲसेट साईडला येणार आहे, हे लक्षात घ्या. डेबिटचं डेबिटला येतं नाही तर ॲसेटला येतं. बघा, आता एक पॉईंट आपण बघणार आहोत. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला, सेल्स हा सेल्स डेबिटला आला आहे परंतु ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण तो लेस करायचा आहे. त्यानंतर रॉयल्टीसुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर पुढं दिलं आहे बघा, वेजेस अँड सॅलरी. सुरुवातीला वेजेस शब्द आलेला आहे त्यामुळं ट्रेडिंगच्या डेबिटला घ्यायचं वेजेस. नंतर ऑफिस सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, बिल्स रिसिवेबल ॲसेट साईडला, इक्विपमेंट म्हणजे साधन सामग्री ते पण ॲसेट साईडला. त्यानंतर मोटार व्हॅन
ती पण असेट साईडला. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी ही रक्कम आहे वरची 25,000. प्लांट अँड मशिनरी ती पण असेट साईडला घ्यायची आहे. मशिनरी आणि इक्विपमेंटवरती डेप्रिसिएशन आहे, लक्षात घ्या. त्याला 2-2 नंबर टाकून घ्यायचे, खुणा करून घ्यायचे, लक्षात घ्या. मशिनरी आणि इक्विपमेंट, मशिनरी पण असेटला. नंतर बॅड डेट 2,500. बॅड डेट म्हणजे पैसे बुडले, हे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. म्हणजे या पद्धतीने आपण अर्धी स्लाईड बघितली. बॅड डेट म्हणजे पैसे बुडले, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. त्यानंतर पुढं आता लक्षात घ्या, पुढं अर्धी स्लाईड दिलेली. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, कॅश इन हँड असेट साईडला आणि सन्ड्री डेटर्स असेट साईडला. तर या पद्धतीने डेबिटचे पॉईंट एक तर डेबिटला येतात किंवा असेटला येतात. आता क्रेडिट साईडचे पॉईंट आपण व्यवस्थित बघणार आहोत, लक्षात घ्या. या ठिकाणी क्रेडिटचे पॉईंट एकतर ट्रेडिंगच्या क्रेडिटला येतात किंवा P&Lच्या क्रेडिटला येतात किंवा लॅबिलिटीला येतात, लक्षात घ्या. हे महत्त्वाचं आहे. क्रेडिट लॅबिलिटी. बघा, सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला, त्यातनं सेल्स रिटर्न वजा करायचं. मग अशी इकडं डेबिटला दिसतंय बघा, 4,000 काय 480. त्यानंतर परचेस रिटर्न आहे हा शब्द बरं का. परचेस रिटर्न हे परचेसमधून लेस करायचं. बघा, ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसमधनं परचेस रिटर्न लेस करायचं, परत आलेला माल. त्यानंतर आता अमाऊंट खालीवरती झाले, लक्ष द्या नीट. बिल्स पेबल लॅबिलिटी साईडला, बिलाद्वारे देणं आहे ते. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर लॅबिलिटी साईडला, सन्ड्री क्रेडिटर लॅबिलिटी साईडला. आणि सगळ्यात शेवटी कॅपिटल 1,25,000 आहे. कॅपिटल हे लॅबिलिटी साईडला लिहायचं आहे. तर या पद्धतीने क्रेडिटचे बघा, परत एकदा बघा. सेल ट्रेडिंगच्या क्रेडिटला, परचेस रिटर्न परचेसमधून लेस करायचं आहे. बिल्स पेबल लॅबिलिटी साईडला, सन्ड्री क्रेडिटर लॅबिलिटी साईडला आणि कॅपिटलसुद्धा लॅबिलिटी साईडला. तर या पद्धतीने हा ट्रायल बॅलन्स आपण ट्रान्सफर केलेला आहे. खाली 2,54,630 त्याची टोटल दिलेली आहे. ट्रायल बॅलन्स टॅली करून दिलेला असतो. ते ट्रायल बॅलन्समधल्या प्रत्येक पॉईंटचा एकच इफेक्ट आपण करतो. आता खाली दिलेल्या महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट आपण अभ्यासायच्या आहेत की या प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट असतात, लक्षात घ्या. ट्रायल बॅलन्समधल्या पॉईंटचा एकच इफेक्ट होतो आणि ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी 2-2 इफेक्ट होत असतात. ते पण व्यवस्थित समजून घ्या, ते पण आपण अभ्यासणार आहोत. बघा, पहिली ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड कॉस्ट प्राइस ₹19,000 अँड मार्केट प्राइस ₹20,000. म्हणजे इथं कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस, क्लोजिंग स्टॉकच्या 2 किमती दिलेल्या आहेत, कॉस्ट आणि मार्केट प्राइस. त्यामधली जी किंमत कमी असेल, जी अमाऊंट कमी असेल, तीच अमाऊंट विचारात घ्यायची आहे, तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे इथं तुम्ही फक्त ही कॉस्ट प्राइस 19,000 एवढीच विचारात घेणार आहात, लक्षात घ्या. म्हणजे कॉस्ट प्राईसमध्ये 19,000च आपल्याला विचारात घ्यायची आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथं फक्त कॉस्ट प्राईस 19,000 घ्या, मार्केट प्राईसचा विचार करू नका. दिलेली त्यांनी पण जी कमी असेल ती घ्यायची, हे महत्त्वाचं आहे. आता याचा इफेक्ट आहे का क्लोजिंग स्टॉकचा ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला आणि सेकंड इफेक्ट आहे असेटला, लक्षात घ्या. ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि असेट साईडला 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक 19,000, असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 19,000. म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट आणि असेटला दुसरा इफेक्ट. ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी 2 इफेक्ट होतात, लक्षात घ्या. पहिले ॲडजस्टमेंट तुमच्या लक्षात आले असेल, कॉस्ट प्राईस घ्यायची. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, सेकंड इफेक्ट असेट साईडला. आता त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट बघा, डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट 10%, कॉमा इक्विपमेंट ॲट 5%,
मग थांबा, मशिनरी आणि इक्विपमेंटवरती डेप्रिसिएशन आहे, तर मशिनरी असेटला लिहा, इक्विपमेंट पण असेटला लिहा, त्यामधनं डेप्रिसिएशन लेस करा, वजा करा. म्हणजे असेटमधनं लेस, बघा त्या असेटमधून काय करायचं, लेस करायचं. आणि सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. परत एकदा ऐका, डेप्रिसिएशन मशिनरीमधनं लेस करा, इक्विपमेंट म्हणजे साधन सामग्री, त्यातून सुद्धा डेप्रिसिएशन लेस करा. आणि सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला घ्या. म्हणजे पहिला इफेक्ट ॲसेटमधून लेस आणि सेकंड इफेक्ट P&Lच्या डेबिट साईडला. तर या पद्धतीने डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट होतात, ॲसेटमधून लेस आणि P&Lच्या डेबिटला. तर अशा प्रकारे आपल्याला या दोन ॲडजस्टमेंट आपण अभ्यासल्या, क्लोजिंग स्टॉक आणि डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट. तर या पद्धतीने या दोन्ही ॲडजस्टमेंट आपण अभ्यासलेल्या आहेत. आता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि क्रेडिटला कोणकोणते पॉईंट येतात ते आपण अभ्यासणार आहोत. बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जे पॉईंट येतात ते व्यवस्थित लक्ष द्या. पहिला आहे टू ओपनिंग स्टॉक, नंतर टू परचेस, त्यामधून लेस बघा परचेस रिटर्न, टू वेजेस अँड सॅलरी, टू रॉयल्टीज. त्यानंतर क्रेडिटला बाय सेल्स, लेस सेल्स रिटर्न, बाय क्लोजिंग स्टॉक. आणि नंतर मग ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल 1,04,020 रुपये, तीच आपण या ठिकाणी डेबिटला घेणार आहोत. आणि मग टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, ट्रेडिंगच्या डेबिटला आपल्याला GP मिळणार आहे. तो GP आहे आपला 6,900. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 6,900 आहे. हा GP आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचा GP कॅरीड डाऊन हा प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला आपण घेणार आहोत. बघा, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 6,900. नंतर प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू ऑफिस सॅलरी, टू बॅड डेट, टू ॲडव्हर्टाइजमेंट, टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी आणि इक्विपमेंट. परंतु आजच्या प्रॉब्लेमला लॉस आलेला आहे, त्यामुळे डेबिटची टोटल 23,000, तीच क्रेडिटला घेतली 23,000मधून 6,900 गेले, मायनस आला आपला 16,100. त्याला नाव द्यायचं आहे बाय नेट लॉस. हा लॉस आपण कॅपिटलमधून लेस करणार आहोत. म्हणजे बाय नेट लॉस 16,100 हा कॅपिटलमधून लेस करायचा आहे. बघा, बॅलन्स शीटला देर आर टू साईड, लॅबिलिटी साईड आणि असेट साईड. लॅबिलिटी साईडला बघा कॅपिटल 1,25,000 आहे, त्यामधनं लेस नेट लॉस 16,100. लेस ड्रॉइंग काय आलेलं नाही, डॅश टाकलेलं आहे, बाहेर अमाऊंट आली 1,08,900. नंतर बिल्स पेबल 12,500 आणि क्रेडिटर 2,500. म्हणजे टोटल आपली येते, लक्षात घ्या, 12 आणि 2 14 आणि 15, 1,08,000 प्लस 15,000, 1,13,10 23, 1,23,900 लॅबिलिटी साईड, 1,23,900. आणि मग ॲसेटला बघा किती येते, तेवढीच आली की तुमचं बॅलन्स शीट टॅली होतं आहे. ॲसेटला बघा इक्विपमेंट 20,000, त्याच्यावर 5% 1,010 आणि निम्म करा, म्हणजे 5% डेप्रिसिएशन येईल. 19,000 वजा झाले, 20,000तून 1 गेला 19. प्लांट अँड मशिनरी 25,000, त्याच्यावर 10% 1,0 शेवटचा 10% राहतात 2,500. बाहेर अमाऊंट आली 22,500. नंतर मोटार कार 30,400, कॅश इन हँड 5,000, बिल्स रिसिवेबल 19,250 आहे, सन्ड्री डेटर 31,250 आहे आणि क्लोजिंग स्टॉक 19,000 आहे. तर या पद्धतीने थोड्या अमाऊंट ॲडजस्ट करा आणि मग ॲसेटची सुद्धा टोटल तुमची 1,23,900 येते. तर अशा पद्धतीने हा तुमचा खाली लास्टला टोटल या ठिकाणी गेलेले आहे, त्यामुळे ॲसेटची सुद्धा टोटल तुमची 1,23,900 येते. तर या पद्धतीने हा तुमचा बॅलन्स शीटचा प्रॉब्लेम टॅली होतो आहे आणि मग तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील. त्यासाठी पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटला आपण ग्रॉस प्रॉफिट मिळाला 6,900, त्यानंतर
प्रॉफिट लॉसला नेट लॉस मिळाला 16,100 आणि शेवटी बॅलन्स शीट तुमचं टॅली होतं आहे 1,23,900 ॲसेट आणि लायबिलिटी टॅली होत आहे. तर या पद्धतीने तुम्ही हा तुमच्या टेक्स्टबुकमधलाच प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम अगोदर लिहा, ॲडजस्टमेंट लिहा आणि मग हा प्रॉब्लेम सॉल्व करा. ठीक आहे, थँक्यू. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.